हॅलो आणि नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अल्फा कोचिंगच्या या युट्यूब चॅनलवरती। 19 जुलैला स्पेनने अर्जेंटिनावरती 1-0 ने अशी मात केली आणि त्यानंतर जवळपास 39 दिवसांचा चालणारा 104 मॅचेसचा होणारा आणि 23rd एडिशनचा असलेला हा फिफा वर्ल्ड कप या ठिकाणी संपन्न झाला आणि स्पेनने स्वतःचं नाव फिफा वर्ल्ड कपच्या 2026 या ट्रॉफीवरती कोरलं। अर्थातच अर्जेंटिना ही रनरअप या ठिकाणी राहिलेली आहे। सुरुवातीला 90 मिनिटाच्या खेळामध्ये साधारणतः एकही गोल दोन्ही टीमला करता आला नाही आणि त्याच्यानंतर एक्स्ट्रा 30 मिनिट्सच्या टाइममध्ये स्पेनने अर्जेंटिनाला एक गोल करून या ठिकाणी हरवलेला आहे। अर्थातच काय तर 39 दिवसांचा रणसंग्राम, 104 मॅचेसचा धुमाकूळ आणि याच्या सोबत जवळपास 48 टीम आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की 23वा असलेलं फिफा वर्ल्ड कपचं हे एडिशन या ठिकाणी स्पेनने जिंकलेलं आहे। या बाबतीतली इत्यंभूत माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला या ठिकाणी निश्चितपणे विसरू नका। स्पेन 2010 आणि त्याच्यानंतर जवळपास 16 वर्षांनी 2026 मध्ये दुसऱ्यांदा स्वतः वर्ल्ड चॅम्पियन अर्थातच काय फिफा वर्ल्ड कप फायनलिस्ट आणि चॅम्पियन या पद्धतीने झालेला आपल्याला दिसतो। अर्जेंटिना आपल्या सगळ्यांचा आवडता बरेच लोकांचा भारतामध्ये आवडता लिओनेल मेस्सी, जो भारतामध्ये मागच्या काही काळामध्ये येऊन गेला, त्याच्या टीमला हरवून या ठिकाणी चॅम्पियन्स जे आहेत ही स्पेन या ठिकाणी झालेली आहे। मागच्या फिफा वर्ल्ड कपला अर्जेंटिनाची टीम फायनलला होती आणि अर्जेंटिनाने तो फिफा वर्ल्ड कप जिंकला सुद्धा होता 2022च्या काळामध्ये, पण यावेळेस मात्र त्यांना या ठिकाणी हार पत्करावी लागलेली आहे। सर, या बाबतीत इत्यंभूत माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की सर, फिफाचा थोडासा आम्हाला इतिहास सांगा। फिफा वर्ल्ड कप हा बिगेस्ट इंटरनॅशनल फुटबॉल टुर्नामेंट आहे, कारण जवळपास आपण विचारही करू शकत नाही एवढा मोठा पैसा जो आहे हा फिफा वर्ल्ड कप मध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। बिगेस्ट इंटरनॅशनल फुटबॉल टुर्नामेंट आहे। ऑर्गनाइज कोण करतं तर फिफा ऑर्गनाइज करतं। फिफा म्हणजे कोण तर फेडरेशन इंटरनॅशनल डे फुटबॉल असोसिएशन। पुन्हा एकदा सांगतोय, फेडरेशन इंटरनॅशनल डे फुटबॉल असोसिएशन अर्थात फिफा 4 वर्षातून एकदा ही खेळ जी आहे किंवा हा फिफाचा वर्ल्ड कप जो आहे तो या ठिकाणी झालेला आपल्याला दिसतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की टुर्नामेंट हे वर्ल्ड चॅम्पियन, फुटबॉलचा वर्ल्ड चॅम्पियन या ठिकाणी डिटरमाइन करतं। जसा आपला क्रिकेटचा वर्ल्ड कप असतो तशाच पद्धतीने फुटबॉलचा या ठिकाणी वर्ल्ड कप असतो, पण प्रचंड अशा वेगळ्या पद्धतीने जगात सगळ्यात जास्त चाहते असलेला हा खेळ म्हणजे फुटबॉल या ठिकाणी प्रचंड गाजलेला आपल्याला दिसतोय। 2026 मध्ये अनेक वेगवेगळे रेकॉर्ड्स आपल्याला पाहायला मिळतात, पण तत्पूर्वी एकदा फिफाच्या बाबतीत व्यवस्थित माहिती घेऊयात। फिफाचं फुल फॉर्म फेडरेशन इंटरनॅशनल डे फुटबॉल असोसिएशन हे फिफाचं फुल फॉर्म आहे। कॉमन नेम फिफा म्हणून सगळेजण ओळखतात। याचं एस्टॅब्लिशमेंट आहे 1904 आणि सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे याचं हेडक्वार्टर कुठे आहे तर झुरिच, स्वित्झर्लंडमध्ये फिफाचं हेडक्वार्टर आपल्याला पाहायला मिळतं। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, प्रश्न इथूनच चालू होतात। मग बँकिंग असेल, स्टाफ सिलेक्शन कमिशनची परीक्षा असेल, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डची परीक्षा असेल, इन्शुरन्सची परीक्षा असेल किंवा तुम्ही कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर फिफावरती येणारे सगळ्यात कॉमन प्रश्न हे या ठिकाणी तुम्हाला दिसतात। हेडक्वार्टर कुठे आहे? झुरिच, स्वित्झर्लंड। प्रेसिडेंट कोण आहे? जियानी इन्फॅन्टिनो हे याचे प्रेसिडेंट आहेत। टोटल नंबर ऑफ मेंबर्स हे जवळपास 211 दिसतात आणि टुर्नामेंटची फ्रिक्वेन्सी दर 4 वर्षातून फिफा वर्ल्ड कप आपल्याला झालेला या ठिकाणी दिसतो। दर 4 वर्षानंतर फिफा वर्ल्ड कप जो आहे आपल्याला झालेला दिसतो। पुढे जाऊयात आपण थोडंसं आता की सर थोडं फिफाच्या बाबतीत हिस्ट्री आम्हाला सांगता येईल का तर निश्चितपणे। सगळ्यात पहिल्यांदा ज्यावेळेस फिफा नव्हतं त्यावेळेस हा गेम ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट करण्यात आला होता। ऑलिम्पिक्समध्ये 18व्या किंवा 19व्या शतकामध्ये युरोपमध्ये प्रचंड पॉप्युलर असलेला फुटबॉल हा फिफा वर्ल्ड कप स्टार्ट होण्याच्या आधी ऑलिम्पिक्समध्ये एक नॉर्मली आणि एक एन्जॉयमेंट म्हणून सुद्धा किंवा ज्याला हौशी खेळाडू म्हणतो या पद्धतीच्या लोकांकडून हा खूप जास्त प्रमाणात खेळला जायचा। त्याच्यानंतर मग फिफा वर्ल्ड कप हा चालू झालेला आपल्याला दिसतो। फिफा हा 19व्या शतकामध्ये सगळ्यात पहिल्यांदा युरोपियन कंट्रीमध्ये खूप जास्त पॉप्युलर आपल्याला दिसतो। नंबर 2, फिफा हे इंटरनॅशनल फाउंडेशन किंवा फिफा हे इंटरनॅशनल फुटबॉल नी पहिल्यांदा तयार झाल्यानंतर हे तयार झालं 21 मे 1904। प्लेस पॅरिस आणि फाउंडिंग कंट्रीज कोण कोण होत्या तर फ्रान्स, बेल्जियम, डेन्मार्क, नेदरलँड, स्पेन, स्वीडन आणि स्वित्झर्लंड ह्या याच्या वेगवेगळ्या फाउंडेशन कंट्रीज होत्या। या कंट्रीज मधून मग हळूहळू फुटबॉलचं इव्होल्युशन होत गेलं। पण फुटबॉलच्या बाबतीत जर आपण पाहायला गेलो तर आपल्याला कळेल की सर जेव्हा ऑलिम्पिक्स होतं त्यावेळेस ऑलिम्पिक्समध्ये हा खेळ होता। ज्यावेळेस अमॅच्युअर प्लेयर्सचा अर्थ हा असतो की अमॅच्युअर प्लेयर्स म्हणजे काय की जे हौशी खेळाडू होते, जे कुठल्याही पद्धतीचं मानधन अपेक्षित न करता खेळणारे खेळाडू होते, या खेळाडूंच्या मार्फत कुठेतरी वर्ल्ड कपच्या आधी ऑलिम्पिक्समध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये हा खेळ खेळला जायचा आणि त्याच्यानंतर फिफाचं एस्टॅब्लिशमेंट जे आहे 1904 मध्ये हे सगळ्यात पहिल्यांदा झालं।
प्रोफेशनल फुटबॉल, इंडिपेंडंट इंटरनॅशनल टुर्नामेंट्स भरवायचे आहेत आणि त्याच्यानंतर जगज्जेता अर्थातच काय फुटबॉलचा वर्ल्ड चॅम्पियन यामधून या टुर्नामेंटमधून निवडायचा असं ठरवण्यात आलं. सर सगळ्यात पहिल्यांदा याचं एस्टॅब्लिशमेंट ज्यावेळेस झालं त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा ही आयडिया कोणी दिली होती, ज्यांचं नाव होतं ज्यूल्स रायमेट. ज्यूल्स रायमेट यांनी सगळ्यात पहिल्यांदा ही आयडिया या ठिकाणी दिली होती की आपण सगळ्यात पहिल्यांदा फिफाचा किंवा फुटबॉलचा एक वेगळा वर्ल्ड कप घेतला पाहिजे आणि त्याच्यामुळेच ज्यूल्स रायमेट 1921 ते 1954 या काळामध्ये फिफाचे प्रेसिडेंट म्हणून त्यांनी काम पाहिलं. अर्थातच काय फिफा वर्ल्ड कप हे पहिल्यांदा त्यांनी सजेशन दिलं, त्यांनी सुरुवात केली, म्हणून फादर ऑफ फिफा वर्ल्ड कप म्हणून ज्यूल्स रायमेट यांनाच आपण संबोधत असतो. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय 1930 ते 1970 या कालावधीमध्ये खेळल्या जाणारे जे फुटबॉलचे टुर्नामेंट असतील किंवा या काळामध्ये खेळल्या जाणारे जे फिफाचे वर्ल्ड कप असतील यांना जी ट्रॉफी दिल्या जायची त्या ट्रॉफीचं नाव किंवा त्या ट्रॉफीवरती नाव सुद्धा ज्यूल्स रायमेट ट्रॉफी या पद्धतीनं, जसं आपल्याकडे रणजी ट्रॉफी शब्द ऐकला असेल तुम्ही, या पद्धतीचीच ट्रॉफी म्हणजेच त्या ट्रॉफीला नाव देण्यात आलं होतं ज्यूल्स रायमेट ट्रॉफी. म्हणून फुटबॉलचे फादर किंवा फिफा वर्ल्ड कपचे जे फादर आहेत त्यांचं नाव आहे ज्यूल्स रायमेट. त्यांच्या नावाने 1930 ते 1970च्या काळामध्ये ही ट्रॉफी देण्यात आली होती. थोडंसं जाऊयात आपण पुढे आता. सर हे तर लक्षात येतंय पहिल्यांदा फिफा वर्ल्ड कप केव्हा खेळला गेला, कोणत्या देशामध्ये खेळला गेला, कोणी होस्ट केलं, या पद्धतीने सुद्धा प्रश्न येऊ शकतो. आणि म्हणून इयर 1930 होस्ट उरुग्वे या देशामध्ये सगळ्यात पहिल्यांदा फिफाचा वर्ल्ड कप खेळला गेला. जवळपास 13 टीमनी यामध्ये पार्टिसिपेशन केलं होतं आणि चॅम्पियन जे आहेत हे उरुग्वे हा स्वतः होस्ट कंट्री जे आहे ती त्या ठिकाणी चॅम्पियन राहिली होती. अर्जेंटिना त्यावेळेसही रनरअप होती. फायनल स्कोर होता 4-2, उरुग्वेचे 4 आणि अर्जेंटिनाचे 2. अशा पद्धतीनं पहिल्यांदा जगामध्ये ज्यावेळेस पहिल्यांदा फिफा वर्ल्ड कप खेळला गेला त्यावेळेस उरुग्वे ही चॅम्पियन होती. सर पहिल्यांदा उरुग्वेलाच होस्ट करायला का बरं दिलं होतं, याचे काही कारणं आहेत. सगळ्यात पहिल्यांदा उरुग्वेच्या स्वातंत्र्याला जवळपास 100 वर्ष पूर्ण झाली होती. दुसरा महत्वाचा मुद्दा की उरुग्वेच का, याचं पहिलं कारण ऑलिम्पिक चॅम्पियनशिप जी आहे ही सगळ्यात पहिल्यांदा उरुग्वेलाच का झाली. 1924 ते 1928 या कालावधीतला असलेला जो फुटबॉल आहे किंवा जो फिफा आहे तो सगळ्यात पहिल्यांदा उरुग्वेला याच्यासाठी खेळवला गेला, कारण ऑलिम्पिकचे 1924 ते 1928 1924 आणि 1928 या ऑलिम्पिकच्या काळामध्ये उरुग्वे हा सगळ्यात जगज्जेता म्हणजे ऑलिम्पिक्सचं सुवर्ण पदक जिंकलेला देश होता. नंबर 2 या ठिकाणी श्रीमंत किंवा रिच फुटबॉलचं असं ट्रेडिशन होतं, म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने फुटबॉल या ठिकाणी खेळला जातो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की जवळपास 100 वर्षांचा असलेलं स्वातंत्र्याचं सेलिब्रेशन हे उरुग्वे त्या काळात करत होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की जर आपण पाहिलं की खेळाडूंना तिथे येणे जाणे राहणे खाणे पिणे म्हणजे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस आणि पार्टिसिपेटिंग एक्सपेन्सेस जे काही आहेत तर हे सगळेच्या सगळे एक्सपेन्सेस हे उरुग्वेने त्यावेळेस त्या खेळाडूंना देणे केले होते. आणि त्याच्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा 1930 मध्ये जो फिफा वर्ल्ड कप ऑर्गनाईज करण्यात आला किंवा जो ठरवण्यात आला तो उरुग्वेच्या माध्यमातूनच ठरवण्यात आला. आणि 1930 मध्ये पुन्हा एकदा, कारण 1924 1928 आणि 1930 या तिन्ही चॅम्पियनशिप्स ह्या उरुग्वेने जिंकल्या होत्या. आता जाऊया थोडंसं पुढे, हे लक्षात आलंय सर आमच्या. याच्यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे काय की सर 1942 आणि 1946 या काळामध्ये फुटबॉलचा असलेला जो फिफा वर्ल्ड कप आहे तो झाला नाही. याचं कारण होतं वर्ल्ड वॉर 2. वर्ल्ड वॉर 2 मध्ये बऱ्यापैकी देश, वेगवेगळे देश, आर्थिक परिस्थिती ढासळलेली होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसा उभा करायचा आहे आणि एवढं मोठं टुर्नामेंट हे जागतिक लेवलला घ्यायचं, त्यावेळेस वर्ल्ड वॉर 2 चालू असल्यामुळे 1942 आणि 1946 या सलग 2 असलेल्या फिफा वर्ल्ड कपचं कॅन्सलेशन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. सर हे पण लक्षात आलं. मग आता नेमकं फिफा वर्ल्ड कपच्या बाबतीत अजून काय महत्वाच्या गोष्टी आहेत, तर काय विशेषता आहे 2026च्या वर्ल्ड कपची. सगळ्यात पहिल्यांदा 1930 मध्ये ज्यावेळेस हा फिफा वर्ल्ड कप खेळला गेला त्यावेळेस 13 टीमनी पार्टिसिपेट केलं. 34 मध्ये 16 झाल्या, 82 मध्ये 24, 98 मध्ये 1998 मध्ये 32. पण 2026 ने आजपर्यंतचा सगळ्यात मोठा इतिहास घडवला आणि 23rd एडिशन हे जवळपास 48 टीमनी या ठिकाणी पार्टिसिपेट केलेलं आपल्याला दिसतं. 48 टीमनी पार्टिसिपेट केलं, 104 मॅचेस खेळल्या गेल्यात. या पद्धतीनं आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आणि 3 देशांनी यांना होस्ट केलेलं आपल्याला दिसतं. सगळ्यात जास्त सर्वाधिक टीम जर आतापर्यंत कोणत्या फिफा वर्ल्ड कप मध्ये पार्टिसिपेशन झाला असेल तर ते 2026च्या, कारण याला सुद्धा तुम्हाला क्वालिफाय करावं लागतं. क्वालिफिकेशन नेचर असतं की तुम्हाला फिफा वर्ल्ड कप खेळायचा म्हणजे डायरेक्टली नाही, तर तुम्हाला त्या ठिकाणी क्वालिफाय करावं लागतं. क्वालिफाय करून मग फिफा वर्ल्ड कप खेळावा लागतो. सर नेमकं फिफा वर्ल्ड कप ज्यूल रायमेट ट्रॉफी ही सगळ्यात पहिल्यांदा कोणाला देण्यात आली होती. आता ज्यूल रायमेट ट्रॉफी जी आहे ही रोटेटिंग होती. 1930 ते 1970च्या कालावधीमध्ये ही ट्रॉफी या नावाने चालली. ज्यूल रायमेट, कारण त्या फिफाचा जो काही शोध होता किंवा फिफाचे जे फाउंडर होते तेच मुळात ज्यूल रायमेट होते आणि त्यांच्या नावानेच ही ट्रॉफी 1930 ते 1970च्या काळात चालली. 3 वेळा सलग जर समजा तुम्ही ट्रॉफी जिंकली असेल किंवा 3 वेळा सॉलिड ट्रॉफी जिंकल्यानंतर तुम्हाला ही ट्रॉफी जी आहे ती दिल्या जायची. आणि त्याच्यामुळे ब्राझीलने 3 वर्ल्ड कप जिंकल्यामुळे ब्राझीलला ही ट्रॉफी जी आहे ज्यूल रायमेट ट्रॉफी ही
सुपूर्द करण्यात आली. पण त्याच्यानंतर अचानकपणे एक अत्यंत म्हणजे वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी घटना घडली. ती म्हणजे काय, 1983 मध्ये ही जी ज्यूल रायमेट ट्रॉफी आहे, ओरिजिनल ट्रॉफी आहे, ही चोरीला गेली आणि त्याच्यानंतर ती कधी रिकव्हरच झाली नाही. 1930 ते 1970 या काळात होणाऱ्या या मॅचेसच्या बाबतीत ज्यूल रायमेट ट्रॉफी फायनली ब्राझीलला देण्यात आली. ब्राझीलमधून 1983 ला ती चोरीला गेली आणि पुन्हा कधीही ती रिकव्हर झालेली नाही. या पद्धतीने आपण पाहतो फिफा वर्ल्ड कपच्या बाबतीत. पुढे जाऊयात थोडंसं अजून आता, की सर मग फिफा वर्ल्ड कप नंतर जे 1970 नंतर जी ट्रॉफी इंट्रोड्यूस झाली, त्या ट्रॉफीचं नाव आपण फिफा वर्ल्ड कप ट्रॉफी असं दिलंय. 1974 डिझाईन कोणी केली, सिल्विओ गॅझानिगा यांनी पहिल्यांदा तिला डिझाईन केलं. जी ओरिजिनल ट्रॉफी डिझाईन केली ती 18 कॅरेट गोल्डची आहे, जिची हाईट जवळपास 36.8 सेंटीमीटर आहे आणि जिचं वजन 6.175 किलो आहे. आणि जो विनर असतो, समजा आता जोही कोणता विनर असेल, मग तो उरुग्वे असेल किंवा स्पेन असेल किंवा अर्जेंटिना असेल, जो देश यशस्वी किंवा जो देश चॅम्पियन झालाय अशा देशाला ती काही ओरिजिनल ट्रॉफी देण्यात येत नाही, त्याची रेप्लिका बनवून ही त्या देशाला ऍज अ ट्रॉफी म्हणून देण्यात येते. मग आता सगळ्यात मग ओरिजिनल ट्रॉफी कोणाकडे राहते सर, ती फिफाकडेच ओरिजिनल ट्रॉफी राहते आणि त्याची रेप्लिका देण्यात येते. सर हे एवढ्या पद्धतीनं तुम्ही एवढ्या बारकाईनं सांगताय की एवढं वजन असलं पाहिजे, एवढी हाईट असली पाहिजे ट्रॉफीची. आता याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, याच्या आधी ऑलिम्पिक्सच्या बाबतीत किंवा नीरज चोप्राच्या भाल्याचं वजन सुद्धा पेपरमध्ये विचारलं गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला ह्या बारीकशिरीक गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला लक्षात ठेवावं लागणार आहेत. बरं, आता जाऊयात अजून थोडंसं पुढे. सर फिफा वर्ल्ड कप जर आपण पाहिलं तर आतापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा फिफा वर्ल्ड कप जर कोणी जिंकलं होतं तर ते उरुग्वे जिंकलं होतं, हे आपण पाहिलं. तर पेपरमध्ये हाही प्रश्न येऊ शकतो. 2026 3 वेगवेगळ्या कंट्रीजनी पार्टिसिपेट म्हणजे होस्ट केलं होतं, युएसए, कॅनडा आणि मेक्सिको. यावर्षी कोण जिंकले तर स्पेन जिंकलंय यावर्षी, हे पण आपण पाहिलं. सर स्पेन टोटल किती वेळा जिंकलाय तर स्पेन आतापर्यंत टोटल 2 वेळा जिंकलेला आहे. पण मग सर याच्यावरती अजून काय प्रश्न विचारले जाऊ शकतात, तर याच्यावरती अजून काय प्रश्न विचारले जाऊ शकतात की सर हायेस्ट ट्रॉफी कोणाजवळ आहेत, 2026 ची ट्रॉफी कोणाजवळ आहे, शेवटची ट्रॉफी आतापर्यंत कोण जिंकलं होतं, म्हणजे 2022 ची ट्रॉफी कोण जिंकलं होतं. तर 2022 ची ट्रॉफी ही लिओनेल मेस्सीची टीम जी आहे अर्जेंटिनाची ती जिंकली होती. आणि फिफा वर्ल्ड कप मध्ये आतापर्यंत सर्वाधिक ट्रॉफी जर कोणी जिंकला असेल तर ते ब्राझीलने 5 ट्रॉफी जिंकलेल्या आहेत. 2026 मध्ये आणि 2010 मध्ये स्पेनने ट्रॉफी जिंकलेल्या आहेत. इंग्लंडने आतापर्यंत 1 ट्रॉफी जिंकलेली आहे. 3rd पोझिशनवरती यावेळेस त्यांनी फिनिश केलेला आहे. सर हे मॅचेस नेमक्या कशा होतात ते पण एकदा सांगा. म्हणजे तुम्हाला पेपरमध्ये जर प्रश्न विचारला 2026चा असलेला वर्ल्ड कपचा वर्ल्ड चॅम्पियन तो स्पेन आहे, पण सर्वाधिक ट्रॉफी कोणाकडे आहेत तर त्या ब्राझीलकडे आहेत, हे पण लक्षात ठेवावं लागेल. सर नेमक्या मॅचेस कशा पद्धतीने होतात यांच्या थोडासा पॅटर्न सांगता येईल का, तर हो, जवळपास 104 मॅचेस यावर्षी झालेल्या आहेत. 72 मॅचेस या ग्रुप स्टेजवरती, ज्याच्यामध्ये जवळपास 12 ग्रुप्स पाडण्यात आले होते. 48 टीमनी पार्टिसिपेट केलं होतं आणि प्रत्येक टीम मध्ये जवळपास 4-4 अशा पद्धतीने देश प्रत्येक ग्रुपमध्ये टाकले होते. प्रत्येक टीमला ग्रुप स्टेजेसला 3 मॅचेस खेळणं कंपल्सरी होतं. याच्यानंतर मग आपण क्वालिफिकेशन म्हणजे नॉकआउट स्टेजला आलं. 12 वेगवेगळे विनर्स, कारण 12 ग्रुप होते, 12 ग्रुपचे 12 विनर्स, 12 ग्रुपचे 12 रनरअप्स आणि याच्यासोबत 3rd प्लेसवरती असलेल्या 8 टीम, अशा पद्धतीनं 32 टीम या क्वालिफाय करण्यात आल्या होत्या नॉकआउट स्टेजेसमध्ये. मग आता नॉकआउट स्टेजेसमध्ये 32 टीम या खेळणार. या 32 टीम मध्ये 16 मॅचेस वेगवेगळ्या पद्धतीने होणार. मग त्याच्यातून 16 टीम्स निघणार, त्यांच्यात 8 मॅचेस होणार. त्यातल्या 8 टीम्स निघणार, त्याच्यात 4 मॅचेस होणार. 4 टीम मध्ये पुन्हा 2 मॅचेस होणार आणि त्याच्यानंतर या 2 टीम मध्ये होणार, पहिल्या 2 टीम मध्ये होणार फायनल आणि 3rd प्लेस साठी उरलेल्या 2 टीम मध्ये होणार सेमीफायनल. अशा पद्धतीने म्हणजे पहिल्यांदा सेमीफायनल मग फायनल, म्हणजे 3rd प्लेस साठी पुन्हा एकदा या ठिकाणी मॅच होणार आणि 1st पोझिशन साठी पुन्हा एकदा मॅच होणार. अर्थातच काय, टोटल 104 मॅचेस, 48 टीम, 12 ग्रुप, प्रत्येक ग्रुपमध्ये 4 टीम, यांच्यामधून 12 विनर, 12 रनर आणि 8 3rd प्लेसवाले लोक, अशा 32 टीम क्वालिफाय करणार. 32 टीम पैकी नॉकआउट मॅचेस चालू झाल्यात. 32 पैकी मॅच घेऊन 16 टीम, 16 पैकी 8 टीम, 8 पैकी 4 टीम. ज्यावेळेस 4 टीम राहिल्या त्याच्यापैकी ज्या टॉपमोस्ट 2 टीम असतील त्या टॉपमोस्ट 2 टीम ह्या फायनल खेळणार आणि उरलेल्या 2 टीम ज्या आहेत यांच्यामध्ये 3rd प्लेस साठी या ठिकाणी फाईट होणार. अशा पद्धतीनं फायनल मॅच जी आहे ती काढली गेली होती. 48 टीम, 39 दिवस, 104 मॅचेस, 16 स्टेडियम, 16 सिटीज आणि 3 नेशन्स म्हणजे 3 देश, अशा पद्धतीनं फायनलचा टप्पा जो आहे तो गाठला गेला. आता जास्तीत जास्त अजून काय प्रश्न विचारू शकतात सर, हे तर आम्हाला कळालंय. अजून काय प्रश्न विचारले जाऊ शकतात ते पण लक्षात घेऊयात. फिफा वर्ल्ड कप 2026, 48 टीम, 104 मॅचेस, 3 कंट्रीज. सर पहिलं असं मेक्सिको हे फर्स्ट नेशन, मी लेक्चरच्या सुरुवातीलाच तुम्हाला बोललोय की मेक्सिको हे असं फर्स्ट नेशन बनलंय की जिथे आतापर्यंत 3 वेळा फिफाचा वर्ल्ड कप झालेला आहे. 3 वेळा फिफाचा वर्ल्ड कप झालेला आहे. सर फिफा हे आतापर्यंतचं सर्वाधिक मोठं असलेलं टुर्नामेंट बनलेलं आहे आणि या वर्षीच्या फिफाचा स्लोगन VR26 या पद्धतीचा स्लोगन जो आहे तो फिफाचा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो. फिफाचा स्लोगन VR26 या वर्षीच्या 2026च्या फिफाचा स्लोगन आपल्याला पाहायला मिळतो. सर हे तर लक्षात आलं.
प्राइज मनी काय मिळते हो सर? ट्रॉफी तर ओके आहे, पण प्राइज मनी काय मिळते का? तो हो, प्राइज मनी सुद्धा मिळते. चॅम्पियन्सला जवळपास $50 मिलियन एवढी US डॉलर्स एवढी प्राइज मनी मिळते. भारताच्या असलेल्या सध्याच्या करंट रेटनुसार 481.57 कोटी रुपये या ठिकाणी वर्ल्डच्या चॅम्पियन्सला देण्यात येतात. रनर अप 33 मिलियन म्हणजे 317.84 कोटी रुपये. थर्ड प्लेस अर्थातच यावर्षी स्पेनला ही रक्कम भेटली आहे, ही अर्जेंटिनाला भेटली आहे. आता या ठिकाणी 279.31 कोटी रुपये थर्ड प्लेसला. फोर्थ प्लेसवरती 27 मिलियन, क्वार्टर फायनलिस्टला 19 मिलियन, राऊंड ऑफला जे 16 राऊंड ऑफ म्हणजे 16ची टीम ज्यावेळेस येते 15 मिलियन, 32च्या टीम ज्यावेळेस असतात त्यावेळेस 11 मिलियन आणि ग्रुप स्टेजेसला एक्झिट केलेल्या 9 मिलियन. मतलब खाली हात कोई भी नहीं जाएगा. याचा अर्थ काय? प्रत्येक टीमला या ठिकाणी प्राइज मनी भेटते म्हणजे भेटतेच. अर्थात काय तर हायेस्ट चॅम्पियन आणि रनरअप यांची प्राइज मनी विचारल्या जाऊ शकते. 50 मिलियन आणि 33 मिलियन US डॉलर या दोन्ही गोष्टी आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवाव्या लागतील. जे चॅम्पियन आहेत त्यांना 50 मिलियन म्हणजे 481.57 कोटी एवढा पैसा त्या ठिकाणी देण्यात येतो. सर हे लक्षात आलं. जवळपास सर मग अशी टीम जर असेल, ओव्हरऑल 48 टीम आहेत, 48च्या 48 टीमला प्राइज मनी भेटतं का? तर हो भेटतं. जी टीम जिने किमान पार्टिसिपेट केलेलं आहे, पार्टिसिपेशन ऑल 48 टीमला 1.5 बिलियन म्हणजे 14.45 कोटी आणि ग्रुप स्टेजला ज्यांनी पार्टिसिपेट केलंय त्यांना 9 बिलियन अर्थात 86.68 कोटी. असं प्रत्येक टीमला जवळपास मिनिमम प्रत्येक टीमला 10.5 मिलियन अर्थात 101.13 कोटी रुपये जवळपास प्रत्येकच टीमला या ठिकाणी नुसतं पार्टिसिपेशन जरी केलं तरी सुद्धा प्राइज मनी मिळते. थोडंसं जाऊया पुढे. फिफा वर्ल्ड कपच्या बाबतीत सर भारतामध्ये ब्रॉडकास्टिंग कोणी यावर्षी घेतलेलं आहे? ब्रॉडकास्टिंग राईट्स भारताचे यावर्षी कोणी घेतलेले आहेत? तर भारतामध्ये झी चॅनल किंवा झी एंटरटेनमेंट्स यांनी भारतामध्ये त्यांचे ब्रॉडकास्टिंगचे राईट्स त्यांच्याकडे होते. याच्या सोबत जर आपण पाहिलं 2026 ते 2034 या पूर्ण फिफा वर्ल्ड कपचे म्हणजे 2026 याच्यानंतर जो 2030चा सुद्धा फिफा वर्ल्ड कप होईल तो फिफा वर्ल्ड कप सुद्धा यांनीच या ठिकाणी ब्रॉडकास्ट करणार आहेत. अर्थात त्याचे राईट्स त्यांनी परचेस केलेले आहेत. मेजर स्पॉन्सर ॲडिडास आहे, त्याच्यासोबत व्हिसा कार्ड आहे, ह्युंडाई आहे, कोका कोला आहे, त्याच्यानंतर कतार एअरवेज आहेत, लेनोवो आहे. हे सगळे यांचे मेजर स्पॉन्सर्स आहेत. मेजर स्पॉन्सर्स जवळपास यांनी 305 कोटी रुपये म्हणजे 30 ते 35 मिलियन एवढी इकॉनॉमी जवळपास या स्पॉन्सरशिप्स मधून यांनी जमा केलेली आहे. युनाइटेड स्पोर्ट्स टीव्ही चॅनल हे भारतामध्ये ब्रॉडकास्ट पार्टनर आहे. झी स्ट्रीम किंवा झी एंटरटेनमेंट हे सुद्धा वर्ल्ड कपच्या 2026च्या ब्रॉडकास्टिंगचे पार्टनर्स त्या ठिकाणी आहेत. म्हणजे आपली जी काही ब्रॉडकास्टिंग आहे ते या ठिकाणी भेटलेलं आहे. पुढे जाऊयात आपण थोडं सर या वर्षीच्या फिफा वर्ल्ड कप मध्ये नेमकं काय काय आहे? गोल्डन बॉल, गोल्डन बूट, गोल्डन ग्लोव्ज हे काय भानगड आहे सर? तर मेजर इंडिव्हिज्युअल अवॉर्ड ज्या कोणत्या व्यक्तीने सगळ्यात जास्त म्हणजे पूर्ण टुर्नामेंटमध्ये सर्वाधिक सुंदर पद्धतीने खेळाचं प्रदर्शन दिलेलं आहे. म्हणजे काय? ओव्हरऑल प्लेअर, सगळ्यात बेस्ट ओव्हरऑल प्लेअर ज्यांनी पासिंग पण चांगली केलेली आहे, गोल्स पण करण्याचा प्रयत्न केलेला आहे, आपल्या टीमला डिफेन्स पण चांगल्या पद्धतीने करून दिलेला आहे, असा आपल्या भाषेत बेस्ट प्लेअर जो आहे तो रॉड्री ठरलेला आहे. स्पेनचा तो आहे. जे विनिंग टीम आहे त्यातला रॉड्री नावाचा प्लेअर जो आहे स्पेनचा, यांना गोल्डन बॉल देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे बेस्ट ओव्हरऑल प्लेअरच्या साठी. सर गोल्डन बूट म्हणजे काय? अर्थात सर्वाधिक गोल जर कोणी केले असतील तर ते आहे मेबाप्पे यांना दुसऱ्यांदा गोल्डन बूट भेटलेला आहे. जवळपास 10 गोल यांनी यावेळेस मारलेले आहेत मेबाप्पेने. आणि याच्यासोबत महत्वाची गोष्ट म्हणजे काय? सध्या वर्ल्ड कप मध्ये सगळ्यात जास्त जर गोल कोणाचे झाले असतील फिफा वर्ल्ड कप मध्ये ते मेबाप्पेचे झालेले आहेत. बघणार आहोत आपण पुढे. म्हणून यांना गोल्डन बूट यांना मिळालेला आहे मेबाप्पे यांना, है ना. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय? हे एकमेव असे खेळाडू ठरलेले आहेत की ज्यांना गोल्डन बूट 2दा भेटलेला आहे. सो मेबाप्पे यांना गोल्डन बूट 2दा भेटलेला एकमेव खेळाडू ते म्हणजे मेबाप्पे. सर्वाधिक सध्या गोल्स यांच्याच नावावरती रजिस्टर्ड आहेत. गोल्डन ग्लो म्हणजे सर्वात चांगली गोलकीपिंग करणारा व्यक्ती हे स्पेनचा गोलकीपर युनाई सिमॉन यांचं नाव. आणि स्पेनचे गोलकीपर यांनी फॉर द फर्स्ट टाइम म्हणजे यांना बेस्ट गोलकीपर ऑफ द टूर्नामेंट या असलेल्या इस किताब से उनको नवाजा गया है. आता यंग इमर्जिंग प्लेयर जे आहेत, यंग इमर्जिंग प्लेयर जसं आपल्या IPL मध्ये वैभव सूर्यवंशी आहे तशा पद्धतीने यंग इमर्जिंग प्लेअरचा जर बाबतीत आपण विचार केला तर तुम्हाला हे प्रश्न विचारला जातो की बाबा यंग प्लेअर अवॉर्ड या वर्षीचा फिफा वर्ल्ड कप मध्ये कोणाला मिळालेला आहे? स्पेनचा पाऊ कबर्सी याला सगळ्यात पहिल्यांदा पाऊ कबर्सी याचं नाव. स्पेनचा हा खेळाडू आहे, यंगेस्ट प्लेअर हा स्पेनचा खेळाडू या ठिकाणी यांनी सगळ्यात चांगली कामगिरी केलेली आहे म्हणून त्याला यंग प्लेअर अवॉर्ड देण्यात आलेला आहे. फेअर प्ले म्हणजे काय? कमीत कमी फाऊल, कमीत कमी समोरच्या टीमला कुठल्याही पद्धतीचा म्हणजे एकदम व्यवस्थित फेअरली खेळलेले. फेअर प्लेचा अर्थ असा असतो. नेदरलँडला हा देण्यात आलेला नॅशनल फुटबॉल टीम नेदरलँडची जी आहे. बेस्ट डिसिप्लिन, अतिशय कमीत कमी फाऊल, त्याच्यानंतर व्यवस्थित बॉडी लँग्वेज आणि डिसिप्लिनरी वेनं खेळलेलं जी टीम आहे तिला फेअर प्ले अवॉर्ड दिला जातो. तर नेदरलँड
ही नॅशनल फुटबॉल टीम जी आहे जिला फेअर प्ले ट्रॉफी यावर्षी मिळालेली आहे. सो गोल्डन बूट कोणाला मिळालेला आहे तर मेबाप्पे. गोल्डन बॉल कोणाला मिळाला आहे तर रॉड्री स्पेनचा. त्याच्यानंतर गोल्डन ग्लो कोणाला मिळालेला आहे उन्नाई सिमॉन. त्याच्यानंतर पाऊ कुबार्सी जे आहे यंग प्लेअर मिळालेला आहे आणि फेअर प्ले अवॉर्ड हा नेदरलँडला मिळालेला आहे. याच्या बाबतीत निश्चितपणे प्रश्न तुम्हाला पेपरला दिसणार म्हणजे दिसणार. थोडंसं अजून जाऊयात पुढे आपण आता. सर हे तर लक्षात आलं, फिफा वर्ल्ड कप 2026 मध्ये जर समजा तुम्ही पाहिलं तर यंग प्लेअर कोणाला कन्सिडर करायचं, यंग प्लेअर कोणाला कन्सिडर करायचं. यंग प्लेअरचा क्रायटेरिया 1 जानेवारी 2005 नंतर त्याचा जन्म व्हावा. आलं लक्षात? येस. फिफा फायनल वर्ल्ड कप मध्ये किंवा पार्टिसिपेट इन द फिफा वर्ल्ड कप फायनल्स, त्यांनी वर्ल्ड कप फायनल खेळायला हवी. 2005 नंतर त्याचा जन्म व्हावा. फिफा वर्ल्ड कप फायनल त्यांनी खेळायला हवी. ह्या दोन्ही गोष्टी आहेत. आणि त्याच्यानंतर फिफा टेक्निकल स्टडी ग्रुप जो आहे यांच्या माध्यमातून जो यंग आउटस्टँडिंग प्लेअर जो खेळेल त्यालाच हा यंगेस्ट प्लेअर किंवा यंग प्लेअर अवॉर्ड हा देण्यात येणार आहे. पाऊ कुबार्सी हा स्पेनचा खेळाडू आहे ज्याला यंग प्लेअर ऑफ द अवॉर्ड हा फिफा 2026 चा मिळालेला दिसतोय. सर गोल्डन बॉल याच्या आधी कोणाकोणाला मिळालेला आहे? मागच्या वेळेस गोल्डन बॉल अवॉर्ड जो आहे तो लिओनेल मेस्सी 2018 ला ल्युका मोड्रिक यांना मिळालेला आहे. याच्या आधी 2022 म्हणजे एखाद्या वेळी असं होऊ शकतं की 2026 चा जो गोल्डन बॉल अवॉर्ड आहे हा या व्यक्तीला मिळालेला आहे. तर 2022 म्हणजे प्रिव्हियसचा कोणाला मिळालेला असा प्रश्न विचारला तर लिओनेल मेस्सी. थोडंसं जाऊया पुढे. 2026 मध्ये सुद्धा आणि 2022 मध्ये सुद्धा गोल्डन बूट घेऊन जाणारा माणूस ते म्हणजे काय? मेबाप्पे यांनी दोन्ही वेळेस आतापर्यंत गोल्डन बूट जो आहे तो घेऊन गेलेला आहे. तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये याच्या टीमचं नाव म्हणजे मेबाप्पे यांनी कोणत्या टीमचा तो आहे प्लेअर आहे याचं नाव तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये निश्चितपणे सांगायचं आहे. पुढे जाऊयात थोडंसं आपण. गोल्डन ग्लो याच्या आधी 2022 मध्ये कोणाला मिळालेला आहे तर मार्टिन्सला. याच्या आधी मार्टिन्सला है ना इमिलियानो मार्टिन्स यांना याच्या आधी बेस्ट गोलकीपरचा अवॉर्ड म्हणजे मागच्या वेळेसचा 2022 त्यांना भेटलेला आहे. सर हे लक्षात आलं, फेअर प्ले ट्रॉफी जी आहे डिसिप्लिनसाठी, फाऊल्ससाठी, कमीत कमी फाऊल्ससाठी आणि स्पोर्ट्समॅनशिप हे दर्शवणारी जी ट्रॉफी आहे तिला फेअर प्ले म्हणतो. यावर्षी नेदरलँडला ती भेटलेली आहे. आता यंग प्लेअर अवॉर्ड याच्या आधी 2022 मध्ये कोणाला मिळालेला आहे? एन्झो फर्नांडिस अर्जेंटिनाचा जो प्लेअर आहे याच्या आधी त्याला मिळालेला आहे. यावर्षी स्पेनच्या प्लेअरला मिळालेला आहे. पेपरमध्ये प्रश्न मागच्या वेळेसचा एखाद्या विचारलाच माहीत असावं याच्यासाठी मी तुम्हाला सांगतोय. सर रेकॉर्ड काय काय म्हणतात अजून? रेकॉर्ड्स जसं सगळ्यात जास्त आतापर्यंत टायटल्स जिंकलेला देश ब्राझील आहे. सगळ्यात जास्त फायनल खेळणारा देश हा जर्मनी आहे. तर पेपरमध्ये प्रश्न विचारतात तुम्हाला अशा सुद्धा पद्धतीने विचारू शकतात की आतापर्यंत 2026 चा फिफा वर्ल्ड कप हा झालेला आहे पण सर्वाधिक ट्रॉफी आतापर्यंत कोणत्या देशाला भेटल्यात? ब्राझील. तुम्हाला हे विचारू शकतात की सगळ्यात जास्त फायनल खेळणारा देश कोणता आहे? तो आहे जर्मनी, पण जिंकता नाही आलेला. चला पुढे जाऊ. आता याच्यानंतर सर या वर्षीचा किस्सा आपण पाहिला. मोस्ट अपीअरन्स म्हणजे अजून काय काय रेकॉर्ड्स आहेत? आतापर्यंत सगळ्यात जास्त 26 मॅचेस 2006 ते 2026 या काळामध्ये सर्वाधिक मॅचेस खेळलेला खेळाडू कोण आहे? तर लिओनेल मेस्सी अर्जेंटिना. 26 मॅचेस आतापर्यंतच्या वर्ल्ड कप फुटबॉलच्या वर्ल्ड कपच्या इतिहासात सर्वाधिक मॅचेस खेळलेला व्यक्ती, सगळ्यात जास्त अपीअरन्स असलेला व्यक्ती ते म्हणजे लिओनेल मेस्सी. वय जास्त पण कारकिर्दही तेवढीच मोठी जास्त. याच्यानंतर आहे मोस्ट गोल इन द वर्ल्ड कप हिस्ट्री. मेबाप्पे आतापर्यंत 22 मॅचेस आणि 22 गोल्स, त्यातले 10 गोल तर भाऊरे याच वर्षी केलेले आहेत. आता याच्यानंतर सर आतापर्यंतचा फास्टेस्ट गोल करणारा व्यक्ती कोण आहे? हकन सुकूर हा तुर्कीचा आहे. तुर्की ज्याला आपण म्हणतो तुर्की देश. 11 सेकंदात त्यांनी इकडून तिकडे जाऊन गोल मारलेला आहे. त्यामुळे फास्टेस्ट गोल हकन सुकूर तुर्की याच्या नावावरती हा रेकॉर्ड जो आहे तो आहे. सर हायएस्ट विनिंग मार्जिन जे आहे हे कधी झालेलं आहे? 1982. हंगेरी 10 आणि स्लादोर यांच्यामध्ये 1 म्हणजे अशा पद्धतीने एवढ्या मोठ्या मार्जिननं या ठिकाणी जिंकलेला आपल्याला या ठिकाणी हंगेरी दिसते. सर ओल्डेस्ट गोल स्कोरर की ज्यांनी आतापर्यंत त्याच्या आयुष्यात सगळ्यात ओल्डेस्ट व्यक्ती ज्यांनी गोल स्कोर केलेला आहे ते आहे 42 वर्ष 39 दिवस त्यांचं वय. रॉजर मिला कॅमेरूनचा हा प्लेअर आपल्याला या ठिकाणी दिसतो. ओल्डेस्ट गोल म्हणजे ज्यांनी ओल्डेस्ट प्लेअर ज्यांनी गोल केला आहे. आणि यंगेस्ट प्लेअर ज्यांनी सगळ्यात कमी वयात गोल केलेला आहे फुटबॉलमध्ये, सगळ्यात कमी वयात ब्राझीलचा पेले है ना. ब्राझीलचा पेले म्हणजे पेले ह्या व्यक्तीच्या बाबतीत मला वाटतं यंगेस्ट प्लेअर ब्राझीलचा आणि यांच्या बाबतीत खूप जास्त प्रमाणात लोकांना माहिती आहे. पेलेंच्या बाबतीत यंगेस्ट गोल स्कोरर हा पेले होता. थोडंसं जाऊया पुढे आपण. याच्या बाबतीत सगळ्याच माहिती पाहिली. फिफाचं हेडक्वार्टर पाहिलंय आपण. फिफाचं हेडक्वार्टर आपल्याला सगळ्यांना झुरिच स्वित्झर्लंडमध्ये दिसतंय. या पद्धतीनं कंप्लीट फिफाची जी माहिती आहे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपली नवीन बॅच जी आहे ती चालू होणार आहे 27 जुलैपासून सकाळी 7:30 वाजता. व्हिडिओ आवडला असेल, माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. याची कंप्लीट पीडीएफ ही तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अर्थात अल्फा कोचिंगच्या टेलिग्राम चॅनलवरती मिळेल. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही कलेक्ट करू शकता. चालेल, थांबूयात. विश ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.